मी आज रेल्वे स्टेशनवर आलोय आणि मला आत्महत्या करायची. आज मला पोरे प्यारा नाहीत, ना बाई प्यारी नाही, ना बाप प्यारा नाही, मला फक्त मरायचं. अरे म्हटलं सोन्यासारखं आयुष्य आहे, तुझा पाया पडतो संदीप. मी आज फार लांब कीर्तनाला, ब्राह्मणपूरकडे कीर्तनाला. फक्त एक काम कर बेटा, मी रात्री कीर्तन झाल्यानंतर तुझ्या घरी येतो. फक्त तेवढं एक काम कर, आजची रात्र काढ. अरे कोणाच्या घरात भानगडी नाही रे. जिथं राम जन्माला आला तिथं भानगडी, कृष्ण जन्माला आला तिथं भानगडी आहे. पाचही पांडवांच्या घरी कृष्ण पाणी भरायला जायचं, त्यांनी ऐकून घेतलं नाही. वेळा झालाच का रे म्हटलं. तो पोरगा सांगायचा म्हणे, काका ही काही आजची जाती नाही. लग्न जसं झालं ना तसं आईने फक्त एकच मुद्दा माझ्या डोक्यात घातलाय की लग्न झालं आणि आईचा भ्रम असा आहे की मी तिचं ऐकायला लागलो. मी बैल झालो आईच्या दृष्टिकोनातनं. इथं बसलेल्या सर्व बायांनी ऐका, कोणताच पोरगा घरातला बैल होत नाही. प्रत्येक पोराला बायकोचं काय ऐकावं लागतं, कारण तो बाहेर 18 तास राहतो, 24 घंटा तुम्ही त्याच्या बाईच्या ताब्यात राहतात. प्रत्येक माणसाच्या हृदयाची झटा एकच सांगते की आपण आज बाईशी गोड बोललोच ना तर आपला पाठमागे आहे आपला मायबापशी गोड बोलली. आपण हिची कटकट करत आहे, आपला मायबाप मागे कटकट करी. आणि प्रत्येक घरातल्या सासवांना इशारा आहे, दही नका बडा. ते पहिलं तिने पदर लिहायला पाहिजे, आणि तिने रांगवाय टाकायला पाहिजे, आणि तिने म्हणा माहितीचं मला कांदा विचारायला पाहिजे, तेल विचारायला पाहिजे. तुम्ही करा ना कष्ट, झाया ना तुम्हाला संसार. आता हात मोक्या ठेवा, मन मोक्या ठेवा. दुखना सागर मग बुडू नका. तुम्ही एक काळ तुम्हाला सासून ताब्या होता, तो काय चांगला होता. तुम्ही सासू मारता मारता जाणीनं बुडूक बी मारी, ते तुम्ही ऐक. आता ना भवा नाही ऐका. आता परिवर्तन होई गे, मान्य राहणे होई गे, पड्या धाकणी आते. मी कोणाच्या विरोधात नाही बोलायला आलो, पण ज्या बाया माझ्यावर 400 पाणी टाकतो होती आणि घरमा सासू सासरा रडावतो होती ना, तिसनी कान ऐका कांदी सण. माझ्यावर पाणी टाका म्हणजे देव प्रसन्न निवस, पण जित्ता नवरा ना सासू सासरा डोळ्यात मी पाणी नाही काढणं पडस. प्रथम या गोष्टी डोक्यात घ्या. घोर घोमट पोरग, मी त्याला हात जोडून सांगायचो की संदीप, माझ्याही घरात दाते व्हायचे. माझाही बाप लहानपणापासून मेला होता, मी पण आईला सांभाळलाय बेटा. अरे तुझी आई तर तुला बोलायची, माझ्या आईचा तर इतका कडक स्वभाव, दिसतो हातात धरला जाईल, पण आईचा स्वभाव सांभाळता येत नव्हता. तू घरी आलाय ना, पाहिलंय ना, चप्पलला घाण सुद्धा चालत नाही ना आमच्या आईला. मी कसं काय केलं असेल रे. तू तरी कंपनीत काम करणार आहे, मला तर जगाच्या समोर जाऊन बोलावं लागत होतं. जो घराच्या बाहेर पाटीलकी करतो, घराच्या बाहेर नाक लावतो ना, त्याला घरातल्या सर्व बाजूला सांभाळाव्या लागतात. ज्या सासराले गाव माणूस ना, त्या माणूस अंतकरण एकच राहत. कर्ज होय ना कर्जाला ब्यात नाही, दुष्काळ पण ना दुष्काळले ब्यात नाही, पण कर्तबगार माणूस फक्त घरमातल्या तातीसले ब्यात. चांगला म्हणजे 2-2 पावलं मागे सरकतस. काही म्हातारे लोक तर रडतात, सांगतात महाराज गली आली ना बाया मानलं की पदरले तीस आणि गरणी डोकारला पदर कंबरले खोसस. सांग ना या पस्तावाना असू कोण पारडता येते. सांग ना या पस्तावाना असू कोणते टाकता येते. काही वेळेस डोंगर जडताना दिसतो, मन जडताना नाही दिसत. माझा मित्राचा पोरगा मला रेल्वे स्टेशनवरनं फोन करून सांगत होता, काका मी खरंच रेल्वे स्टेशनवर येईल, पण मी फोन याच्यासाठी केला काका, माझं पहिलं पोरग 10वीत आहे, दुसरं पोरग 5वीत नाही तर 6वीत आहे. काका घरात निघताना पोर कमरेला बिलगत होते, त्यांना काय माहिती माझी त्यांची शेवटची भेट आहे. अरे म्हटलं वेळ आहेस का रे, मुलांची शेवटची भेट घेतो, आराम कर, जा ना घरी. नाही काका, रोज घराच्या बाहेर निघावं, समोरून गाडी येते, या टेन्शन मध्ये गाडी दिसत नाही. काका मला दारू प्यायचं व्यसन नव्हतं, पण या दात्यांमुळे मी दारू सुद्धा प्यायला लागलो. मी दारू पिलो का घरात शांतता राहायची, म्हणजे मी दारू पिलो तर ह्या बाया घाबरायच्या. मला थोडी करता चांगलं व्यसन जळलं काका.
पण काका माझा शेवटचा फोन आहे. माझे मुलं तुम्हाला 15 दिवसानंतर एक प्रश्न विचारतील की आमचे पप्पा कुठे गेले. तर माझ्या पोरांना फक्त आजच्या फोनची रेकॉर्डिंग ऐकायचे की तुमचा बाप दारू प्यायची हौस नसायची, प्यायचा या घरातल्या जातीत मुळे. म्हटलं संदीप आज नरवणीची भाषा करू नको, रात्री घरी येतो. नाही काका, आज आईने सांगून दिलंय घरात स्पष्ट, अहो बैल तिनं चायल दाबायचे, अहो बैल तिनं काही बैल धकत नाही. काका मी आईचा अपमान याच्यासाठी करत नाही की मी आईचं चपल्यांना चिंदडे बांधताना, मी जिवाऱ्या बाजऱ्या कापताना मी माझी आईला पाहिलेलं आहे. माझ्या आईला मी दुसऱ्याच्या शेंदात उधडे बाजऱ्या कापताना मी पाहिलंय. आई कितीही अपमान करते ना काका, मी आईचा अपमान करत नाही, पण याचा फायदा पत्नी घेते. मी बेड मध्ये झोपलो का पत्नी सांगते इथला मायबाप नाही एका होता ना, तर पहिला पण कुवारं राहायला पाहिजे होतं, लगीन करायला पाहिजे होतं, बाई दुसरीने बाई बेटीनं नशीबनी फोडायला पाहिजे होतं. काका मी पत्नीचा झालो नाही ना आईचा झालो नाही, मी दोघांमध्ये अलिप्त आहे. आणि या दोघा बायांना जर माझी गरजच नसेल काका, मग जगू कशासाठी? करतील ना, त्यांना माहितीये. म्हटलं जाणं घरी. नाही काका व्हिडिओ कॉल करतो. पोरानं व्हिडिओ कॉल केला, रेल्वे स्टेशन दाखवलं, फोन कट केला. मी 14दा फोन लावला, पोरानं फोन उचलला नाही. त्याच्या गावी फोन लावला, म्हटलं पडा रे, तो आत्महत्या करायला गेलाय. त्याच्या गावापासून 25 मिनिटाचा रस्ता रेल्वे स्टेशनवर. मी जो पॉइंट वर तो दिसला होता त्या पॉइंटचा पत्ता दिला. गावातली मंडळी तिथं जात नाही तोपर्यंत त्याने रेल्वेत अंग टाकून दिलं. तरनेवान पोरगा, देखना रूपवान पोरगा. कुठं धड पडलं होतं तर कुठं अंगाचे लचके पडले होते. पोलिस आले तगारीमध्ये, कोणते पाय ठेवत होते तर कुठले तुकडे वेचून ठेवत होते, कुठं मान ठेवत होते. ज्याला मी फोन लावला त्याने सांगितलं महाराज माफ करा, आम्हाला वेळ झाला, संदीप आपल्या हातात निघून गेला. इतका डाय मोकडून रडलो. मी नुकतंच मुक्ताईचं दर्शन घेऊन निघालो होतो. मी मुक्ताईला प्रार्थना करायचो की मुक्ताई कुठंतरी आडवी झाली असती का, त्याला कुठेतरी वाचवलं असतं का त्याला. 1.5 तासानंतर त्याचं प्रेत उचललं गेलं. रात्रभर तसंच प्रेत पीएम रूम मध्ये पडलं. ज्याले फॅन लागे, ज्याले भाजी गरम लागे, ज्याले पोया गरम लागे, तातीस ना पाहिजे पोरग रातभर तुटीसन पीएम रूम मा पडलं. रात्री कीर्तन करून आलो, सकाळी पीएम रूम मध्ये गेलो, दुरून पाहिलं ना चेहरा उडकू येत होता, ना हातपाय उडकू येत होते. अंतकरणापासून छाती टोकून रडलो की आभाग्या हा निर्णय चुकीचा घेतला. कोणाच्या घरात आईची बाईची दाती होत नाही, कोणाच्या घरात भांड्याला भांडं लागत नाही. एवढा मोठा निर्णय नाही घ्यावा लागत. पण परवा मी त्याच्या गावाला काल्याचं कीर्तन करण्यासाठी जेव्हा गेलो, मी त्याच्या अंगणात गाडी लावली, तोपर्यंत माझा मित्र रडत होता. मित्राला सात्वन केलं, मग भाऊजाई रडायला लागली. आम्ही त्यांना खांद्यावर जावायला पाहिजे होतं. तो आमना पहिले घ्या म्हणतो, वहिनी आयशी काढायला 4-4 स्वभावून तू पहिले की दिन उगाडू नका, स्वभाव बदलाईल्या. मी हात जोडू, तुम्ही काय सांगितले आजच मालकी पण आहे का? आता जुरा लोकेच ना पोरे देखी सण हाव पोऱ्या 10वी माशी, हाव पोऱ्या 6वी माशी. याच्या कालदी शिक्षणला पैसा लागी, यासना बाप कुठेतरी यासना मी तर सह्या करायला लागी. दराते लोकांना दाड्या. तोपर्यंत ते दोघही पोरं, किरण दादा असा एक पोरगा बाजूला बसला, एक पोरगा बाजूला बसला. मी त्या दोघं पोरांकडे पाहताना माझा भूतकाळ आठवत होतो की माझा बाप मेला होता ना, मी त्या वयात होतो. स्वतःना बाप मरणाना आपला डोक्यावर कोणी हात फिरवत नाही.
स्वतःना बाप मरला ना आपल्याकडे कोणी डुकी देखत नाही. आणि आताचा तर जमाना इतका वाईट आहे, ज्यांना बाप जितता नाही ना त्यांना पोरेसला लग्न बी कोणी जोडत नाही लवकर. आपला बाप लंगडा राहू द्या, पुटका राहू द्या, आपला बाप लोकांचा ताड्या तरी पाय तरी, पण त्यांना लगेच जमाडी. ज्यांना बाप मरी गेला त्यांना काका चुलता नाही, मावा मावशा नाही, कोणी असं पुढे छातीला हात नाही येत नाही. बहीण जात राहून बाई लोकांच्या ताड्या धरत नाही, फिराव घरना बाहेर उतराव नाही. पण ज्यांना बाप मरी गेला त्याला विचारा काय काय यातना होती. अरे आपला स्वतःचा बाप जिवंत राहिला ना, आपली माय मिता आपला बाप ओवाईने टाकाल ना, तो स्वर्गातला आनंदातला पहिला दिवस आहे. पण आपली माय मिता ज्या दिन आपला बाप आपल्यावर ओवाईने टाकाल येत नाही ना, तो शीन अनुभवलाय मी. 10,000 लोकांची लग्नांची पंगत येताना माझी एकटी माय माझ्यावर ओवाईने टाकायला जेव्हा आली तेव्हा अंतकरणात देवाशी झगडत होतो की सांग ना असं काय तुला दार्श पाप काय म्हणे की आज सर्व लोक जोडपे सहित माझ्यावर ओवाळणी टाकायला येतात. आज मना बी बापजी तरता मन मायमिता येतात. मी त्या लेकरांकडे हात जोडून ईश्वराशी विनंती करत होतो की तुला घात करायचा असेल ना तर अशा या वयात घात नको करू. तोपर्यंत मी पाहायला गेलेलो माझ्या हातून आणलेली पोरगी, परणून आणलेली पोरगी, ती बाई विचारायची की आम्हाला वारस दाखला करायचा आहे, कसा करावा लागेल. अगं म्हणतात जगणना त्याच्या फोटोशी, पायाच्या नखपालीपासून तर डोक्याच्या केसापर्यंतच सिंदूर, कधी 5,000ची साडी तर कधी 4,000ची साडी, मनाला पाहिजे तशी शॉपिंग. एवढ्या सर्व स्वप्नांमध्ये राणीची, राजाची राणी हिरायची फिरायची. सांग ना बेटा, तुझा वैधव्य पण येऊन 4 महिने झाले, तू चांगली साडी घातलीये, तुझ्या रूपाचं कौतुक कोणी केलं गा? इथं बसणाऱ्या ताईंनो, स्त्रीच्या जातीनं शृंगार करावा ना तो तिच्या नवऱ्यासाठी करावा. तुम्ही सावड्या कलरच्या राहा, तुम्ही 200 रुपयाची साडी घाला, पण आपलं कुंकू लावलं कपाडी का आपलं कौतुक करायला आपला राम जिवंत पाहिजे. आपल्या रामानं एवढं तरी म्हटलं पाहिजे कागा किती सुंदर दिसते तू. सर्वात पुण्याचा दिवस उमटतो त्या दिवशी की आपला राम आपल्याला सांगतो किती छान दिसते तू. याच्यापेक्षा स्त्रीला जीवनात कोणतं सुख मोठ नाहीये. आणि आता जाता जाता रडतायत ना तुम्ही सर्वजण ऐका. आपला बी घरमा हो अंडर 3 माणूस हुई. पहिला मुद्दा, प्रत्येक बाईला धोक्याचा इशारा, सुनासना समोर आणि पोरेसना समोर. आपला नवऱ्याला कधीच अपमान करू नका की या माणूसले जाया जमानानं उमजणं नाही, या माणूसले अक्कल नाही. आपणच आपला संसारमा उतारवं, आपला नवऱ्याने अक्कल काढतात आणि मग या बाबा बाहेर गाव माहेरला घेतात. तिसने मायपा सांगतील जी बाईनं कपाईनं नवऱ्याने तिले किंमत उन्हेने तील पोटण्या पुरीसने काय किंमत राही. स्वतःच्या संसारातलं सूत्र ओळखा. तुम्ही 24 कॅरेट सोन्याच्या मालकीन आहात. तुमचं जीवन सोन्यासारखं आहे, पण या सोन्यासारख्या जीवनाला एक दाटीचा जर कलंक लागला तर डाकाच्या संगती सोनेहीन झाले आणि मोल ते